कसे आहात सिनेफाइल्स? मजेत ना? मजेतच राहील. फालतूचं टेन्शन बिलकुल नाही घ्यायचं. तर मित्रांनो, तुम्ही जर धुरंधर 2 पाहिला असेल तर तुम्हाला एक गोष्ट नक्की त्यात पाहायला भेटली असेल, जर तुम्ही चित्रपट सुरू होण्यापूर्वी थिएटरात गेला असाल तर. कारण धुरंधर बरोबरच आपल्याला अपकमिंग जिओ स्टुडिओ आणि मुंबई प्रोड्यूस जो चित्रपट आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनगाथेवर आधारित राजा शिवाजी या चित्रपटाचं ट्रेलर आपल्याला त्या ठिकाणी पाहायला भेटतं. परंतु मित्रांनो, अद्यापत धुरंधर रिलीज होऊन अवघे 10 दिवस उलटून गेले आहेत, परंतु अद्यापत हा ट्रेलर आपल्याला युट्यूब वरती पाहायला भेटत नाहीये. आणि म्हणून मी 10 दिवस वाट पाहिल्यानंतर या ट्रेलरचा रिव्ह्यू करत आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण याविषयी जाणून घेणार आहेत की काय आहे, कसा आहे, कसा वाटला मला हा ट्रेलर. आणि तुम्ही पाहिला नसेल, जर धुरंधर पाहायला जाणार असाल तर तुम्हाला रिक्वेस्ट करतो की मूवी सुरू व्हायच्या आधी जा, म्हणजे तुम्हाला हा ट्रेलर थिएटरमध्ये पाहायला भेटेल. चला मित्रांनो, सुरू करूया आजच्या व्हिडिओला. सर्वप्रथम मित्रांनो, तुम्हाला तर माहितीच आहे की राजा शिवाजी हा मराठीतील आतापर्यंतचा सगळ्यात मोठा प्रोजेक्ट आहे. कारण मराठीत आजवर एकच चित्रपट असा झाला त्याने 100 कोटीहूनही जास्त बॉक्स ऑफिस कलेक्शन केला, आणि तो चित्रपट म्हणजे परंतु राजा शिवाजी हा एकमात्र असा मराठी चित्रपट आहे त्याचं बजेटच 100 कोटीपेक्षा जास्त आहे, जे आपल्याला या ट्रेलरला पाहून दिसतं. खूप चांगल्या पद्धतीचं VFX आणि एक मोठी स्टार कास्ट आपल्याला ह्या चित्रपटामध्ये पाहायला भेटते. या चित्रपटाचा प्लस पॉइंट हा आहे की या चित्रपटाचं दिग्दर्शन, लेखन आणि त्याचबरोबर या चित्रपटामध्ये स्वतः छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका हे रितेश देशमुख साकारत आहेत. आणि यापूर्वी त्यांनी वेड सारखा चित्रपट स्वतःच डायरेक्ट केला होता आणि त्यात त्यांनी भूमिका देखील स्वतः साकारली होती. आणि त्या चित्रपटाने महाराष्ट्रात काय धुमाकूळ घातला होता हे आपल्या सर्वांना माहिती आहे. हा 100 कोटीच्या बजेटमध्ये बनणारा हा मराठी चित्रपट मराठीतील पहिला पॅन इंडिया चित्रपट आहे, जो की हिंदी, तमिळ, तेलुगू, मल्याळम आणि कन्नडा म्हणजे मराठी बरोबर इतर 5 भाषांमध्ये हा चित्रपट रिलीज होत आहे. आणि या चित्रपटाचं जी शूटिंग आहे ते मराठी आणि हिंदी दोन्हीमध्ये सायमल्टेनियसली करण्यात आलं आहे. आणि महत्त्वाचं प्लस पॉईंट म्हणजे या चित्रपटामध्ये जे बॉलिवूड अभिनेते आपल्याला पाहायला भेटत आहेत, जसं की सलमान खान ॲज अ जीवा महाला पाहायला भेटणार आहेत, तसंच अफजल खानाच्या भूमिकेमध्ये कदाचित आपल्याला संजय दत्त दिसतील. कारण ट्रेलरमध्ये संजय दत्त आहेत, परंतु ते एक्झॅक्ट कुठल्या भूमिकेत आहेत ते आणखीन पूर्णपणे लक्षात नाही आलं. परंतु असं म्हटलं जातं की अफजल खानाच्या भूमिकेत ते असतील. तर अभिषेक बच्चन देखील एक महत्त्वपूर्ण भूमिकेमध्ये यामध्ये आहेत. आणि विशेष म्हणजे या तिघांनीही या चित्रपटामध्ये मराठीचे स्वतःचे डायलॉग स्वतः बोलले आहेत, तेही मराठीचे क्लासेस घेऊन. तर तुम्ही समजू शकता की यांनी काय लेवलचं डेडिकेशन या चित्रपटासाठी दाखवलं आहे. आणि या चित्रपटाची शूटिंग सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यात झाली आहे आणि त्या सर्वांनी आपल्या डेट्स मॅनेज करून तिथे जाऊन त्याची शूटिंग देखील केली आहे. तर या चित्रपटाची भव्यता यावरूनच लक्षात येते, आणि त्यामुळे या चित्रपटाचं बजेट ही एवढं असणं साहजिक आहे. परंतु ही अत्यंत आनंदाची बातमी आहे की पहिला मराठी पॅन इंडिया चित्रपट येतो ज्यामध्ये एवढे मोठमोठे बॉलिवूड अभिनेते आहेत. आणि त्याचबरोबर रितेश देशमुखनी ज्या पद्धतीने त्यांचा लास्ट वेड, ज्या पद्धतीने त्यांनी त्याचं मार्केटिंग केलं होतं, ज्या पद्धतीने त्या चित्रपटाला त्यांनी स्क्रीन्स मिळवून दिल्या होत्या, कुठे ना कुठे या चित्रपटालाही ते त्या सर्व गोष्टी करण्यात नक्की यशस्वी ठरतील. आणि हा चित्रपट पूर्ण जगभरात प्रदर्शित होईल. आणि राजा शिवाजी अर्थातच आपले दैवत छत्रपती शिवाजी महाराजांविषयी अवघ्या जगाला सिनेमॅटिक एक्सपिरियन्स करून देईल हा चित्रपट. पण या चित्रपटाचा ट्रेलर पाहताना थोडंसं कुठे ना कुठे असं जाणवलं की छत्रपती शिवाजी महाराज जे होते ते अत्यंत चतुर आणि नेहमी काम अँड कूल असायचे. तो त्यांचा निर्णय अतिशय शांतपणे घ्यायचे. परंतु या चित्रपटामध्ये ज्या पद्धतीने रितेश ज्या ॲग्रेशननी लोकांना मारतोय किंवा मुघलांना मारतोय, ते पाहून कुठे ना कुठे छावा चित्रपटामधील संभाजी महाराज आठवतात, जे इतक्या ॲग्रेशननी ॲक्ट करत होते, इतक्या ॲग्रेशननी फाईट करत होते. तर दुसरीकडे छत्रपती शिवाजी महाराजांनी नेहमी गनिमी कावा याला महत्त्व दिलं. आणि लाखाचा पोशिंदा कशा पद्धतीने पुढे हे स्वराज्याची गाडी हाकेल याच्याकडचं त्यांचं लक्ष होतं. परंतु यामध्ये ज्या ॲग्रेशनने त्यांना लढताना दाखवलंय तेही खूप इंटरेस्टिंग आहे आणि काहीतरी नवीन पाहायला भेटते असं वाटतंय. आणि त्यासाठी मी एक्सायटेड आहे. फक्त ते ॲग्रेशन शिवाजी महाराजापुरतंच राहावं, त्यात कुठे ना कुठे ते संभाजी महाराजांसारखं नको दिसायला. नाहीतर मग कसं ना, मराठी प्रेक्षक कुठे ना कुठे नाराज होतील. कारण महाराज आपल्यासाठी फक्त एक ऐतिहासिक व्यक्ती नाही, तर आपल्या सर्वांचं दैवत आहे. ओव्हरऑल मला हा चित्रपटाचा ट्रेलर खूप चांगला वाटला. हा ट्रेलर उत्कृष्ट आहे. यामध्ये झालेलं VFX वर्क, यामध्ये ॲक्ट करत असलेले अभिनेते आणि त्यांची ओव्हरऑल परफॉर्मन्स जी ट्रेलरमध्ये थोडीफार दिसते, ती पाहून मला अत्यंत आनंद झाला आणि मला खूप जास्त आवडली. तरी मित्रांनो, तुम्ही जर नसेल पाहिला हा ट्रेलर आणि जर धुरंधर पाहायला जाणार असाल
तर कृपया थोडं लवकर जा, म्हणजे तुम्हाला हा ट्रेलर पाहायला भेटेल. ओव्हरऑल ट्रेलर खूप जबरदस्त आहे आणि 1 मेला येणाऱ्या ह्या चित्रपटासाठी मी खूप जास्त एक्सायटेड आहे. ओके सिनेफाइल्स, आजच्या व्हिडिओमध्ये फक्त एवढंच. पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन टॉपिक बरोबर. मित्रांनो, मी या चित्रपटाचा जो सेकंड ट्रेलर आपल्याला एप्रिलमध्ये पाहायला भेटेल, तो रिलीज झाल्यानंतर किंवा हा चित्रपट रिलीज होण्याच्या काही दिवस पूर्वी मी एक व्हिडिओ यावरती बनवेल, ज्यामध्ये मी तुम्हाला पॉईंट टू पॉईंट क्लिअर करून दाखवेल की कशा पद्धतीने हा चित्रपट पूर्णपणे मराठी सिनेमासृष्टीचं भविष्य बदलू शकतो आणि जो मॅजिक बाहुबलीने तेलुगू सिनेमासाठी केला होता, तीच मॅजिक राजा शिवाजी ही मराठी सिनेमासृष्टीसाठी करेल आणि मराठी सिनेमासृष्टीमध्ये इथून पुढे खूप सारे पॅन इंडिया प्रोजेक्ट्स आपल्याला पाहायला भेटतील. त्यांचं बजेट 200, 300, 400 इवन 500 कोटीपर्यंत देखील असेल. आजच्यासाठी एवढंच. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज चॅनलला लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करा. तोपर्यंत जय महाराष्ट्र मित्रांनो.